म्हणून त्या निमित्तानं आज या रुग्णवाहिकेचं लोकार्पण होणार आहे। त्याचबरोबर एक अपंग व्यक्ती आहे जो यावलकर सर्वात अगोदर तर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर, काय सांगाल आज इथे एक प्रतिमाचा वाढदिवस साजरा करण्यात येते कार्यकर्त्यांकडून आणि लोकांच्या प्रेमामुळे, काय सांगाल? मी माझ्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा ऋणी आहे। एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मला मोर्शी मतदारसंघातून माझ्या बंधू भगिनींनी आमदार बनवलं। अतिशय मोठं मताधिक्य मला या मोर्शी मतदारसंघामध्ये दिलं, त्यासाठी मी माझ्या समस्त मोर्शी मतदारसंघातील जनतेचा मनापासून आभारी आहे। आणि आज माझा वाढदिवस मी दरवर्षी समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून मनवत असतो। माझ्या कार्यकर्त्यांची, आमची सगळ्यांची इच्छा होती की आमचा जो आशा चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यासाठी एक ॲम्ब्युलन्सची आम्हाला गरज होती, म्हणून या वाढदिवसाला आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि एक ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आम्ही आज घेतो आहे। माझा वाढदिवस हा समाजाला काहीतरी देणारा ठरला पाहिजे ही माझी सुरुवातीपासूनची भावना आहे आणि मी त्याच्यावरच निरंतर काम करत आहे। धन्यवाद। समाजकार्यासाठी आणखी कोणकोणते आयोजन आपल्या वाढदिवसा दिवशी करण्यात आलेले आहेत? कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम ठेवलेले आहे आणि मोर्शीला सुद्धा काही कार्यक्रमाचं संध्याकाळी आयोजन झालेलं आहे। जे काही शक्य आहे समाजासाठी, जे काही करणं, तळागाळातल्या माणसासाठी जे काही करणं शक्य आहे तोच आमचा समाजसेवेचा धागा धरून आम्ही आमच्या कार्यक्रमाचं नियोजन नेहमी करत असतो। प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही एक निर्धार असतो। यावेळेला एक आमदार म्हणून काय एक नक्की निर्धार आपण केलेला आहे वाढदिवसाला? मोर्शी मतदारसंघाचा समग्र विकास, ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या लोकांना निर्माण झाल्या त्या सगळ्या दूर करणं। या अगोदर या मतदारसंघामध्ये जो विकासाचा, जो इंडस्ट्रीचा भाग जो आमच्या इथं कमजोर राहिला, अतिशय औद्योगिकरणच्या बाबतीमध्ये आमचे दोन्ही तालुके एकदम रसातळाला राहिले। संत्र्यावर प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग या दोन्ही तालुक्यामध्ये निर्माण होऊ शकला नाही। जेव्हा केव्हा 41,000 हेक्टर जमीन संत्र्याखाली आहे, तरी पण आमच्या मतदारसंघात एकही प्रकल्प संत्रा प्रक्रिया करणारा निर्माण झाला नाही। माझा असा उद्देश आहे 5 वर्षाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 3,000 टन संत्र रोज गाळप झाले पाहिजे, जेणेकरून संत्रा उत्पादकाला चांगले दिवस येतील। त्यासाठी माझा कसोशीनं प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीनं प्रत्येक दिवस माझा खर्च मी घालीन। ज्या प्रकारे आज वाढदिवसा दिवशी आपण आपल्या आशा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ॲम्ब्युलन्स गिफ्ट दिलेली आहे जनतेला, तसंच ऑरेंज ट्रीटमेंट प्लांट हे केव्हा गिफ्ट देणार आहात, काय सांगणार? 1 वर्षाच्या आतमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आपल्याला संत्र्यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे झालेले दिसतील। आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले जनता आहे, जे प्रेम करणारे आहे, जे आपले मित्रबंधू आहे, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना काय प्रेमाचा संदेश राहणार आहे? माझा एवढा संदेश आहे, तरुण पिढीला व्यसनापासून थोडं दूर राहा, कारण व्यसनाधीनता फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि हे कुटुंबाचा नाश करणारा व्यसन आहे दारूचं। आणि माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे की या व्यसनापासून आपण जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हे या मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या तरुण मित्रांना आवाहन करतो, विनंती करतो। धन्यवाद। थँक्यू।